कोकणी माणसांचं आंब्यावरचं प्रेम. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? नमस्कार मंडळी. तर आता आपण व्लॉग करतोय गुढीपाडव्याच्या निमित्ताने. एक मोठा व्लॉग करायचा मी ट्राय करते. मोठा म्हणजे 5-10 मिनटाचा पण लॉंग व्हिडिओ. सो पूजा कशी होते, कशाप्रकारे आपण पूजा करतो, काय प्रोसेस असते, मम्मी काय वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे गुढीपाडव्यासाठी ते आपण बघणार आहोत. एक छोटासा ब्रेक मिळाल्यामुळे कामातून व्हिडिओ बनवते. मम्मी आज काय बनवणार आहे? श्रीखंड, पुरी, आमरस आणि खूप काय. भाजी झाली आहे, तोंडलीची भाजी झाली आहे. तर कढी घालते तोंडलीला आणि पुऱ्या करते. आमरस रेडी आहे. श्रीखंड आणते, भाजी करते बटाट्याची. आता मम्मी ज्या आमरसाबद्दल बोलली तो आमरस आम्ही वर्षभर खातो, तर तो कसा ते तिच्याकडूनच जाणून घेऊया. तर मी ना वर्षभर आमरस असतो माझ्याकडे, पण आता मी हा गुढीपाडव्याला नवीन बनवते. आणि आम्ही येताना आंबे आणले होते आणि त्याचा मी हा फ्रेश आमरस बनवलेला आहे. तर आज आपण खाऊया. बोल. ॲक्च्युली हे सगळं मीच करते. आणि तिच्याला बाई माणसांची कामं फारशी आवडत नाही, पण ती लहानपणी असं म्हणायची मला काय बाई माणसांची कामं सांगू नको. गजब बेइज्जती है. कोणती? तिथे बोलायचं. मुळा मला काय सांगतेस? काय आहे? नाही खरंच सांग. नाही खरंच सांग काय आहे? A few moments later.
पाणी पिया. आता सांग काय होता गोड धणे कळिंब. कशाला? गुढीपाडव्याच्या दिवशी हे सकाळी सकाळी द्यावं, आपलं आरोग्य चांगलं राहतं. हाँ भाई, कैसी लगी आगे स्वाद?